एकंदरीत महाबळेश्वर, पाचगणी आणि हा संपूर्ण आपला गांधाटी खोरा आहे, या संपूर्ण परिसरामध्ये ज्या काही सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक झाली. महाबळेश्वर पाचगणीतली वाहतूक ट्रॅफिकच्या संदर्भात देखील चर्चा झाली. त्यामध्ये काही उपाययोजना सुचवल्या. त्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक त्याला वाहतूक कोंडीतून दिलासा कसा मिळेल या बाबतीत देखील चर्चा झाली. त्याचबरोबर पार्किंगचे काही प्लॉट जे आहेत ते डेव्हलप करण्यासंदर्भात चर्चा झाली. पाचगणीमध्ये पण आणि महाबळेश्वर आपला एसटी डेपो जो आहे तिथे देखील ती एसटी डेपोच्या जागेजवळ 300 गाड्यांची पार्किंग तिथे होईल. आणखी 1-2-3 स्पॉट आहेत, त्या बाबतीमध्ये देखील पार्किंग सुविधा येणाऱ्या पर्यटकांना मिळाली पाहिजे, त्या बाबतीत देखील चर्चा झाली. कचऱ्याची देखील विल्हेवाट, त्यामध्ये देखील कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल यावर देखील चर्चा झाली. त्याचबरोबर टोल कलेक्शन जे आहे ते मानसी काहीतरी त्यांचं कलेक्शन करतात आणि त्यामध्ये मग वेळ लागतो. त्यामुळे पर वाहन आणि फास्टॅग पद्धतीने ते जर झालं तर लोकांचा वेळ वाचणार नाही, वेळ लागणार नाही आणि लोकांचा वेळ वाचेल, या बाबतीत देखील चर्चा झाली. दोन्ही तर ते जो वेळ लागतो आणि तिथे आतमध्ये माणसं मोजतात ते न करता वाहन वाईज त्याचं हवं आणि त्यात देखील सुसूत्रता आणण्यासाठी फास्टॅग पद्धतीने जर ती यंत्रणा केली तर लोकांची गैरसोय दूर होईल. आणि त्यामध्ये देखील VGFचं काही UDच्या मार्फत आपल्याला काय मार्ग काढता येतो का तोही आपण हे करतोय. MSRDC SP आहे नवीन महाबळेश्वरला आणि त्यांनी सर्वे जो सुरू केलेला आहे त्यांना सांगितलंय की तुमचं महाबळेश्वरला एक कार्यालय असलं पाहिजे. आता मला वाटतं ते साताऱ्याला आहे, तर ते महाबळेश्वरला कार्यालय आलं तर तिथल्या तिथे त्यांना काही परमिशन असतील, काही असेल, काही जे काही NOC असतील ते त्यांना देता येईल. आणि त्याचा जो ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला तर जे टुरिस्ट प्लेस आहे ते आयडेंटिफाय होतील. कनेक्टिव्हिटी कुठे द्यायची आहे रस्त्याची, त्या संदर्भात देखील आपल्याला निर्णय घेता येईल. तर त्याला देखील फास्ट हे करायला सांगितले. काही ठिकाणी जर हे आपल्याला रोपवे आपण करतोय तापोळा ते उतेश्वर आणि त्याला देखील चालना गती देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि पर्यटनाच्या दृष्टीने काही ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था जर झाली तर मोठ्या प्रमाणात टुरिस्ट इकडे येऊ शकतात. हेलिपॅड राईड होऊ शकते. एक ते देखील MSRDCला मी आणि MTDCला सूचना केल्या. त्याचबरोबर हाऊसबोट जे आहे या PPP मॉडेलवर जर आपण पाण्याचं प्रदूषण न करता ही सगळी काळजी घेऊन आपल्याला ते जर केलं तर मोठ्या प्रमाणावर इथं टुरिस्ट येऊ शकतील. त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचे टेंट राहण्यासाठी जर तयार केले आपण तर ते MTDC MSRDC काही त्याच्यातला पार्ट उचलायचा, काही स्थानिक लोक तयार करतील, त्यामधून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्या संदर्भात देखील सूचना दिल्या. आणि यामधून जो मोठ्या प्रमाणावर रोजगार या इथल्या आपल्या स्थानिक लोकांना उपलब्ध होईल. MREGS मधून जे फलोत्पादन आणि जे बांबू लागवडीचं जो एक आपण त्यांना अनुदान देतो त्याला एक्सपिडाईट करायला सांगितलंय. कारण 7 लाख रुपये हेक्टर अनुदान 3-4 वर्षामध्ये त्याला मिळते. झाडं प्रत्येक झाडाला पैसे मिळत आहेत. ते देखील एकत्र एक क्लस्टर करून शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी देखील आपल्याला लोकांना इथल्या भागातल्या लोकांना रोजगार देता येईल. त्याचबरोबर काही MSRDCचं प्लॅन आहे की काही गावं एकत्र करून गावांचं क्लस्टर करून तिथं पर्यटनाला चालना कशी देता येईल त्या दृष्टीने देखील काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत.
मुनावळे इथं वॉटर स्पोर्ट्स चालू झाले, त्याचं टेंडर अंतिम आता निघेल आणि ते जे पुढचं जे प्रकल्प आहे तो देखील मार्गी लागेल आणि टेंडरच्या संदर्भात देखील ते आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक ज्या लोकांच्या बोटी आहेत त्या बोटी देखील मॉडिफाय करून त्यांचा रोजगार बुडता कामा नये यासाठी देखील आपण सोलरचा वापर करून त्या ठिकाणी सोलरवर बोटी कशा करता येतील ते MSRDCला सांगितलं. त्यांना आपण काही प्रमाणामध्ये मदत या ठिकाणी केली पाहिजे आणि मग त्यासाठी इरिगेशन आणि MMB ची परवानगी जी आहे या संदर्भात देखील त्यावर चर्चा झाली.